नमस्कार मंडळी, आज आपण कोथिंबीरीची वडी पाहू। तर बाजारात भरपूर कोथिंबीर आली आहे, ताजी ताजी हिरवीगार मस्त। तर आपण कोथिंबीरीची वडी कशी करतात ते पाहू। कोथिंबीर आणल्याबरोबर धुवून निथळून ठेवली होती, आता ती सुकवून घेतली। तर आता आपण ही चिरायची आहे बारीक एकदम। अशी चिरून घ्यायची एकदम बारीक। कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये लाल तिखट 2 चमचे घातले, हळद अर्धा चमचा, धनेपूड अर्धा चमचा, जिरे पूड अर्धा चमचा, ओवा अर्धा चमचा घ्यायचा आहे क्रश करून, तीळ 1 चमचा घ्यायचा आहे, तांदूळ पीठ 1 चमचाभर घेतलाय, केवढं तांदूळ पीठ 2 चमचे घातले, मीठ 1/4 चमचा घातलाय। यात थोडे थोडे पीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे सर्व। 1 कप पीठ घेतले, पण किती लागते ह्या बेतावर आपण त्यात घालायचं आहे। थोडं थोडं घालून मिक्स करायचं आहे, मगच लागेल तसं पाणी घालायचं आहे। कोथिंबीरीला पाणी सुटते, त्यामुळे ते जरा तर हे अर्धा कप लागलेला आहे। ते मिक्स करून घेतले, तर त्याच्यामध्ये हे पाणी थोडे घेतले, लागेल तसं मळायचं आहे पाणी घालून। थोडं पीठ आणखी लागणार आहे आपल्याला। अशा पद्धतीने मळून घ्यायचं चांगलं। थोडंसं आणखी पीठ घालायचं आहे। थोडंसं आणखी पीठ घालायचं आहे, चांगलं मळायचं आहे। आणखी थोडंसं पीठ घातलेलं आहे मी। चांगला गोळा करून घ्यायचा याचा। थोडं थोडं करत मला पूर्ण पीठ लागलेलं आहे, पूर्ण चांगला गोळा करून घ्यायचा आहे। असा गोळा पूर्ण करून घ्यायचा आहे। 2 गोळे करून घेतलेत, कारण पातेल्यात मावायसाठी। आता हे ऑप्शनल आहे, आपण हे भाजलेले तीळ असे लावायचे। आता आपण कोथिंबीरचे रोल ठेवणार, त्याला मी त्या भांड्याला तेल ग्रीस करून घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आता हे दोन्ही रोल मी ठेवणार आहे अशा पद्धतीने। आणि उकळत ठेवले भांड्यामध्ये, तर त्याच्यावर हे ठेवायचे चाळण। एक 15 ते 20 मिनिटासाठी मी उकडत ठेवत आहे। आता रोल गार झालेले आहेत, तर त्याच्यात वड्या पाडून घ्यायच्या। आता सर्व रोलचे मी वड्या पाडणार आहे। कढईत तेल घालून घ्यायचं आहे। वड्या तयार आहेत चिरून। आपण ह्या डीप फ्राय पण करू शकता आणि नुसत्या कमी तेलात पण फ्राय करू शकता। तर मी तेल 2 चमचे घातले, त्यात फ्राय करते।
सगळ्याच वड्या मी घालून घेतल्या फ्राय करण्यासाठी. कोथिंबीरच्या वड्या तयार झाल्यात खाण्यासाठी. आता मी सर्व करण्यासाठी घेत आहे. गॅस बंद करायचा आहे आणि सर्व करायला घ्यायचा आहे. आपल्या कोथिंबीरच्या वड्या खूप छान झालेल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.